मंत्री शंभूराज देसाईंची उत्तराखंडच्या पर्यटन मंत्रालयाशी चर्चा। महाराष्ट्रातील काही पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले। या संदर्भात उत्तराखंडच्या पर्यटन विभागाची शंभूराज देसाईंची चर्चा। तातडीने उपाययोजना करण्याची मागणी। महानगरपालिकेच्या निवडणुका 2026 मध्ये होण्याची शक्यता। जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याची सूत्रांची माहिती। नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबरनंतर होण्याची शक्यता। क्रिस गेलच्या हस्ते प्रो गोविंदाच्या ट्रॉफीचं अनावरण 16 तारखेला दहीहंडीच्या दिवशी नवघर येथील मैदानावरती कॅशलर्स आपली कलाकारी सादर करणार। मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विठ्ठल मोरेंच्या उपनेतेपदाचा राजीनामा। मोरेंनी ठाकरे गटाचे नेते राजन विचारेंवर खापर फोडलं। शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर नाराजी। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उद्या पालघरमध्ये आढावा बैठक घेणार। धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान आणि पीएम जनमन योजनेचा आढावा घेणार। कोकण विभागाअंतर्गत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार। 6 वर्षांनंतर ठाणे महानगरपालिकेच्या वर्षा मॅरेथॉनचं आयोजन 10 ऑगस्टला पार पडणार। 31वी ठाणे वर्षा मॅरेथॉन। मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचं अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचं आवाहन। कालपर्यंत जी आकडेवारी होती आमची जवळपास 18,000च्या वर धावपटूंनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। विविध 8 गटांमध्ये ही स्पर्धा होते। यावर्षी आपण दिव्यांगांसाठी पण वेगळा गट करतोय। 6 वर्षांनी ही स्पर्धा होते। ह्या स्पर्धेचा जोश आणि उत्साह अगदी तसाच आम्ही ठेवणार आहोत। त्यासाठी मोठ्या संख्येने ह्या स्पर्धेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं। ठाणे जिल्ह्यात आदिम जातीची लोकसंख्या मोठी असल्याने आदिवासी भवन उभारण्याची मागणी। सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र वास्तूची गरज। आदिवासी भवन उभारण्याची आदिवासी क्रांती सेनेची मागणी। पुण्यातील नवले हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच। 8 महिन्यांपासून वेतन थकवल्यामुळे कर्मचाऱ्यांचं आंदोलन। नवले हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर कर्मचारी बसवले। 7 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिमच्या मालेगाव तालुक्यात पावसाची हजेरी। खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा। पावसामुळे वातावरणात गारवा। सोयाबीनच्या पिकांना होणार फायदा। उत्पादनात वाढ होण्याची शक्यता। पुण्याच्या नवले हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याचा अखेर संप मागे। 8 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून पगार रखडल्यानं कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता। 2 दिवसांच्या संपानंतर अखेर तोडगा निघाला। 15 दिवसात 8 महिन्याचा पगार मिळणार।